जुगाड रेसिपीमध्ये आपलं स्वागत। जय शिवराय। आज आपण पाहणार आहोत हरभरा डाळीची भाजी, अगदी कोल्हापूर स्टाईल, झणझणीत। अगदी भूक नसतानाही तुम्ही 2 चपात्या खाल अशी ही हरभरा डाळीची भाजी। चला तर त्यासाठी आपण इथे 1 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे आणि अगदी 2दा आपण स्वच्छ धुवून डाळ घ्यायची ही आणि थोडंसं पाणी घालून पुन्हा 2 ते 3 आपण शिट्ट्या देऊन घेणार आहोत। अगदी ओव्हर कुक डाळ शिजवायची नाही, अगदी 2 ते 3 शिट्ट्या देऊन घेऊ शकता। त्यानंतर कांदा, टोमॅटो, आलं लसूण आणि अगदी कोथिंबीर अगदी बारीक कट करून घेतलेली आहे। आता 2 ते 3 चम्मच तेल आपण घेतलेले आहे। त्यानंतर अर्धा चम्मच जिरे, कढीपत्ता आणि कांदा टाकून हे छान आपण परतून घ्यायचं। त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत बारीक कट केलेला टोमॅटो, आलं लसूण। पुन्हा हे छान आपण परतून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकायचं जेणेकरून आपला हे कांदा आणि टोमॅटो आहे तो छान भाजला जाईल। त्यासाठी आपण मीठ टाकून हे छान पुन्हा परतून घ्यायचं। आता पाहू शकता आपली डाळ पण शिजलेली आहे, अगदी ओव्हर कुक शिजवलेली नाही। 2 ते 3 शिट्ट्या दिलेल्या आहेत आणि हे आपण डाळ शिजवून घेतलेली आहे, पाहू शकता। त्यानंतर तेलामध्ये आपण अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच गरम मसाला आणि थोडंसं हिंग टाकून हे मिक्स करून घ्यायचं। आता इथे आपण हरभरा शिजवलेली जी हरभरा डाळ आहे अगदी 1 चम्मच वापरलेली आहे। आता हे आपण टाकून मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये 2 ते 3 चम्मच म्हणला तरी चालेल अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे। आता हे पाणी घातल्यानंतर डाळ तुम्ही मॅशरने किंवा पेल्याने अगदी बारीक करून घ्यायची, मॅश करून घ्यायची अशा प्रकारे, जेणेकरून आपली जी हरभरा डाळीची भाजी तयार होते ती अगदी ग्रेव्ही स्टाईल होते आणि खूप छान टेस्टी लागते। अशासाठी आपण ही डाळ पूर्ण मॅश करून घ्यायची। अगदी 1 चम्मच आपण ही डाळ मॅश करून घेतलेली आहे। अगदी तुम्ही मिक्सरलाही लावू शकता ही डाळ थोडीशी। त्यानंतर ह्या पुन्हा आपण मिक्स करून घ्यायचं। पाहू शकता पूर्ण आपली डाळ ही बारीक झालेली आहे। आता यामध्ये जी आपली उरलेली डाळ होती ती सर्व टाकून घ्यायची। अशा प्रकारे आपण ही डाळ सर्व टाकून घेतलेली आहे आणि आता हे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं। आता हे ते आपण अगदी थोडंसं अर्धा पेला पाणी घातलेलं आहे आणि ही डाळ 10 ते 15 मिनिटासाठी आपण पुन्हा शिजवणार आहोत। आता ही पूर्ण मिक्स करून हे झाकून ठेवलेली आहे डाळ। पाहू शकता 10 ते 15 मिनिटानंतर आपली छान डाळ आपली आता शिजलेली आहे। आता आपण वरती कोथिंबीर टाकून तयार आहे आपली कोल्हापूर स्टाईल झणझणीत हरभरा डाळीची भाजी। आणि जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जुगाड रेसिपी पाहता येतील। लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद।